शिवरायांनी जगाला जर शिकवलं काय असेल तर झुरायचं नाही, लढायचं, खचायचं नाही, लढायचं, घाबरायचं नाही, लढायचं. ही शिकवण शिवरायांनी दिली. महाराजजी, माझं प्रामाणिक मत आहे, ह्या हिंदुस्थानामध्ये एकही पोरगा आणि एकही पोरगी कधीच आत्महत्या करणार नाही, फक्त त्या पोरांना छत्रपती शिवाजी महाराज सांगितले पाहिजे. का माणूस आत्महत्येला प्रवृत्त होतो? समोर काही दिसत नाही, नैराश्य येतं, उद्विग्नता येते, काही शिल्लक राहिलं नाही, वाट दिसत नाही. मग जगून करायचं काय, ही भावना निर्माण झाल्यानंतर पोर आत्महत्या करतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये कितीतरी असे प्रसंग आहे की समोर काहीच दिसत नाही, पण महाराज लढले, महाराज झुंजले. त्यांनी दाखवून दिलं जगाला की नाही, लढत राहायचं. आणि कारण असं होतं की साधू संतांचे संस्कार होते. आपला वारकरी संप्रदाय हा झुरायला शिकवणारा संप्रदाय नाही, हा लढायला शिकवणारा संप्रदाय. काय तक्रार असेल बरं? जिजा असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. वारकरी संप्रदायाने हेच शिकवलं की अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करता येईल. योग्य दिशेने अभ्यास करा, योग्य दिशेने वाटचाल करा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाके. हळूहळू वाटचाल जर करत राहिलो तर कधी ना कधी माणूस पोचतोच. फक्त वाटचाल योग्य दिशेने पाहिजे. अडचण काय होती, पेपर राहतो गणिताचा वाचून जाते भूगोल, पण नापासच होणार ना. ज्या विषयाचा पेपर आहे त्याच विषयाचा अभ्यास केला पाहिजे. सुकलिया वर्म फेरा पडे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, तुम्ही किती चाललात यापेक्षा पोहोचलात कुठं हे फार महत्वाचं आहे. तुम्ही चाललात, मेहनत घेतली, पण कुठं पोहोचलात? चालायला सुरुवात केली, पोहोचला जामखेडला. काय जामखेडला? राती, अर्ध्या राती. आता जामखेड मधलं चित्र मला माहित नाही हल्लीचं, पण मागच्या काळात आमचे मित्रमंडळी जायचे.
चालायला सुरुवात केली आणि पोचला पंढरपुरात. सुखा लागी जरी करीसे तळमळ, तरी तू पंढरीसे जाय एक वेळ, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. दोघही चालले. एक जामखेडला पोचला, तारुण्य वाया गेलं, पैसा वाया गेला, मेहनत वाया गेली, आणि एक पंढरपुरात पोचला, सुख प्राप्त झालं. ओझे गाढव पण वाहत हो, पण जीवनाचा आनंद घोडं घेते का? ते शर्यतीत पळते. 3च मिनिटं पळत येते, 3 मिनिटं पळत. किती चाललात यापेक्षा तुम्ही पोचायचं कुठं ठरवलंय हे टार्गेट ठेवून जो चालतो तो यशस्वी होतो. आणि संतांनी तेच सांगितलं की अशक्य नाही म्हटले, तुम्ही योग्य पद्धतीने अभ्यास करा. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. और जहाजों से टकराए उसे तूफान कहते हैं, और तूफानों से टकराए उसे इंसान कहते हैं. आपण मात करत 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 आज इथपर्यंत आलोय. आपण निसर्गावर मात केली, आपण भौगोलिक परिस्थितीवर मात केली, आपण विविध रोगराईवर मात केली, आणि ती मात करत करत आज आपण इथपर्यंत आहे. कमी नाही. पण झालंय काय माहितीये का? न्यूनगंडच माणसामध्ये प्रचंड वाढला. मी तर माझ्या तरुण भावंडांना एक सल्ला देत राहतो, एक तर आपल्या डोक्यात काय प्लॅन आहे हा कोणाला सांगूच नका, सांगूच नका. आणि सांगितलं तरी अशा व्यक्तिमत्वांजवळ सांगा जे म्हणतील हे होऊ शकतं. आपली अडचण अशी, आपण अशा लोकांना सांगतो जे म्हणतात आपलं काम आहे का ते, ते काय एवढं सोपं आहे का, मग तर कुणी केलं असतं. तुकाराम बाबा, मी तुम्हाला सांगतो सगळं शक्य आहे, फक्त एवढं सोपं आहे का ते असं म्हणणाऱ्या नालायक जमातीपासून लांब राहायचं. ती लय घातक ती जमात. मी तुम्हाला सांगतो असली लोक तुम्ही सोशल मीडियावर ब्लॉक करा. पांडुरंग महाराज, अशी लोक आयुष्यातल्या गाठीभेटीमधून सुद्धा बंद करून टाका. मी जेव्हापासून अशी लोक ब्लॉक केली लय तारखा वाढल्या. माझे आजकाल माझ्या मित्रांची तक्रार आहे, तो फोन बंद राहतो. काय करू चालू ठेवून, तारीखच नाही माहिती, खाली पॅक आहे सगळ्या. सकारात्मक होणार आहे, करणार आहे, जमणार आहे, आणि ध्येयापासून बाजूला नाही जाणार. मी लढत राहणार. शर्यत अजून संपलेली नाही, कारण पठ्ठ्या अजून जिंकलेला नाही. जगाच्या नजरेत तुमचा पराभव होणार आहे कधीतरी, तुमच्या नजरेत तुमचा पराभव नाही झाला पाहिजे. तुम्ही म्हटले पाहिजे की नाही अजून शर्यत सुरू आहे, लढत राहिलं पाहिजे. आणि विशेषतः तरुण पिढी, तुम्ही निरीक्षण करा. सोपं सांगतो, सगळ्यांना माहित आहे. कौरव किती आहे? 100 आहे. पांडव किती आहे? 5च आहे. 100तलं एकही शिल्लक नाही राहिलं, आणि 5तल्या एकाच्या पण केसाला धक्का नाही. कधी विचार केला कारण काय असेल? त्याचं महत्वाचं कारण असं आहे, त्या 100च्या बाबतीत अडचण अशी झाली की ज्यांच्याकडून धनुर्विद्या शिकले आणि ज्यांच्या भरवशावर युद्ध सुरू केलं होतं ते गुरुवर्य व्यक्तिमत्व धारातीर्थी पडले. भीष्मांसारखी, द्रोणांसारखी. यांच्या मनात नकारात्मकता अशी तयार झाली, गुरुच मिळाला, शिष्याचं काय होणार? गुरुच नाही टिकू शकला, शिष्य काय टिकणार? ही नकारात्मकता तयार झाली आणि परिणाम हारले कौरव. आणि पांडवांचं वैशिष्ट्य असं होतं, ते रथाच्या द्वाऱ्या घेऊन जे बसलेलं होतं ना पुढं, ते लय चमत्कारी बाबा. ते द्वाऱ्या धरल्या धरल्या माग वळून फक्त एवढंच म्हणायचं, मै हुना. काय म्हणायचं?
मी आहे ना, काळजी करायची नाही, मी आहे की. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. ते म्हणायचं तुम्ही काळजी करायची नाही, तुम्ही अडचणीत आले तर मी रणांगणात उतरल. आणि इतका आत्मविश्वास वाढला. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आले आघात निवाराया, आले आघात निवाराया, पडिये देह भाव पुरावी वासना, पडिये देह भाव पुरावी वासना. आली आघात निवाराया, आली आघात निवाराया, पडिये देह भाव पुरावी वासना, पडिये देह भाव पुरावी वासना, वासना. त्यांचा पूर्ण विश्वास पांडवांचा. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवाराया. देव आमच्यावर आघात होऊ देणार नाही. आणि परिणाम असा झाला, पांडवांनीच युद्ध जिंकवलं. देवाला रणांगणात उतरण्याची काही वेळ आली नाही. बस तेवढंच आहे शास्त्रच ते. तुमच्या अवतीभोवती काय विचाराची माणसं आहे यावर ठरतं तुमची काय गत होणार आहे. अवतीभोवती जर सकारात्मक माणसं असली ना, माणसं आपोआप प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतात. अवतीभोवती ना, आणि माझं निरीक्षण असं आहे, निगेटिव्ह माणसं घरात येऊ. माझा मित्र आहे, त्याने मला परवा विषय सांगितला. बाप्पू म्हटला, दिवसेंदिवस शेतीची अवस्था थोडी बिकट झाली. कधी त्याला हवामान साथ देत नाही, प्रचंड प्रमाणात वृक्षतोड झाली, ऋतुकाळ पाहिजे तसा व्यवस्थित स्टेबल नाही, कधी अवकाळी होते, जे उन्हाळा पावसाळा हिवाळा तसलं काही व्यवस्थित राहिलं नाही. मग कधीतरी आमची मेहनत वाया जाते, हवामान साथ देत नाही, कधीतरी हवामानानं साथ दिली तर बाजारभाव साथ देत नाही. आणि मी ते पाहिलं परिवारामध्ये की आपल्याला संघर्षच करावा लागतं, शेतीतून पाहिजे तसं उत्पन्न भेटत नाही, पुढच्या काळामध्ये काहीतरी नवीन केलं पाहिजे. म्हणून फक्त आमच्या वडिलांना म्हटलो, बाबा आपण इथले मूळ रहिवासी आहे, 5 गावात लोक आपल्याला ओळखतात, आपल्यापासून हायवे अगदी हाकेच्या अंतरावर आहे. बाबा शेती करता करता मी एक चहाचं दुकान हायवेवर टाकू का? टाकतो. त्या बापाने डायरेक्ट पहिलंच वाक्य वापरलं, आपलं काम आहे का ते? पहिलंच वाक्य. एवढं सोपं आहे का ते? आणि मग तर कोणी केलं असतं. पहिल्या घासाला खडा. आणि जेवण किती भारी असू द्या, पहिल्या घासाला जर खडा लागला ना, वाटोळ होतं अख्ख्या जेवणाचं. पुढं मग ते कायम धाकधुकच होती यार, परत लागतो का काय, हळूहळू चावित मग ते. त्याला पहिल्या घासाला खडा लागला.
पण तारुण्याचा एक जोर असतो, हार्मोनचा एक जोर असतो. त्या तारुण्याच्या काळात ते विद्रोह करतंय. ते अपोजिट गेलं बापाला. ते म्हणलं तुम्हाला मी करूनच दाखवणार. काय केलं? तुम्हाला मी करूनच दाखवणार म्हटलं. चला तुम्ही नाही मानता ना, कसं होतं मी ते दाखवतो. पर्सनल लोन घेतलं 1 लाख रुपये. हल्ली ते द्यायलाच बसलाय कंपन्या. आधार द्या, पॅन द्या, करा हप्ता चालू. लाखभर रुपये लोन घेतलं, गाळा भाड्याने घेतला, सगळं चालू झालं, सुरळीत सुरू झालं, दुकानाचं उद्घाटन झालं. पण त्या पोराचं दुर्दैव असं, स्पॉट निवडत असताना त्याच्याकडून चूक झाली. धंद्याचं एक वैशिष्ट्य असं, तुमचा माल किती क्वालिटीचा याहीपेक्षा तुम्ही कोणत्या जागेवर विकतात हे फार महत्वाचं आहे. जागा फार मॅटर करते. व्यवसायाची जर जागा चुकली तर तुमच्याकडे लाख सोनं असू द्या, नाही घेत कोण. आणि दुर्दैवानं त्याच्याकडून स्पॉट चुकला. परिणाम हॉटेल चाललं नाही. 3 महिन्यामध्ये बाडबिस्तार गुंडाळावा लागला. 1 लाख रुपये कर्ज घेतलेलं आहे, त्याचा हप्ता सुरू आहे. घरी आला आणि वडिलांना हात जोडून म्हटला, बाबा माझी चूक झाली, कर्ज फेडायला मदत करा. आणि मग त्याचा बाप म्हटला, बाप आखिर बाप होताय, तुला म्हटलो तो ना आपलं काम नाही ते. त्या पोराने खाली मान घालून ऐकून घेतलं, माफी मागितली. परवा मला भेटायला आला. मला म्हटला, बापू सगळा विषय तुमच्या समोर मांडला, खरं सांगा चुकलं कोणाचं. म्हटलं खरं सांगू, म्हाताऱ्याचं चुकलं. म्हटलं म्हाताऱ्याचं चुकलं. म्हटलं कसं काय? सर्वात जास्त जर पुढच्या पिढीचा विश्वास कोणावर असतो तर तो आईवर आणि बापावर असतो. आई बापापेक्षा कुणी हुशार आहे ही भावनाच नसते पोरांची, कारण वाढच त्या तिथं झालेली असते. अहो आईवर तर इतका विश्वास असतो ना, आई पोरांना इतकी मोठी वाटते ना. ते आळंदीत कार्तिकी वारी भरली आणि रस्त्याच्या कडेचे अतिक्रमण ते सगळे हटवत होते पोलीस लोक, दुकानं रस्त्या मोकळा राहावा म्हणून. तर ते हटवत असताना 7-8 पोरं बारीक 5-6 वर्षाचे गोट्या खेळत होते तिथं रस्त्यातच. आणि ते अधिकारी आला आणि त्या पोरांना म्हटलं, ए तुम्हाला समजत नाही का, उठा पळा. त्यांच्यातले 2-4 गोट्या सोडून पळाले. एक थोडा आगाऊ होतं, ते बाकीच्यांच्या गोट्या गोळा करायला लागलं, बरणीत भरायला लागलं. थोडं जरा धाडसी होतं, त्याला वाटलं बा अशी वेळ परत येणार नाही. ते बाकीच्या जेवढ्या टाकून पळाले ते सगळ्या उचलून बरणीत भरायला. ते साहेब म्हणे, ए तुला समजत नाही का रे? त्या पोराने डोळे मोठे केले. ओ लय जोरात नका बोलू, नाही तर तुमचं नावच माझ्या आईला सांगल. आईला म्हणजे एक भावना असते की जगात सगळ्यात मोठी कोण आहे, सगळ्यात ताकदवान कोण आहे, तर माझी आई आहे आणि बाप आहे. आणि तो बाप जेव्हा नकारात्मक बोलतो, ज्या दिवशी बोलला आपलं काम नाही, ते एक अंतर्मन आहे. मनाच्याही आतमध्ये एक अंतर्मन आपण त्याला म्हणतो. त्या अंतर्मनात ते गेलं की बाबा नाही म्हटलेले आपण धाडस करतोय. आणि बाबांचा अनुभव मोठा आहे, ते नाही म्हटलेले. मी काय म्हणतो, नाही म्हणत असताना म्हाताऱ्याने किती चहाचे हॉटेल चालून पाहिलेले होते? 0. काय त्यातला अनुभव होता? काहीच नाही. फक्त काय आपलं काम नाही ते. त्यावेळी त्या बापाची जबाबदारी काय होती, बाळा तो मावशीच्या पोराचा हॉटेल आहे, आपण एकदा त्याला जाऊन भेटू, त्याचा सल्ला घेऊ. माझ्या मित्राचं एक हॉटेल आहे, आपण त्यांचा सल्ला घेऊ. 4 ठिकाणी फिरू, त्या सगळ्या अनुभवी लोकांचा आपण मत घेऊ आणि मग आपण विचार करू काय झालं असतं, काहीतरी सकारात्मक झालं असतं. हा काय म्हटलं, डायरेक्ट आपलं काम नाही ते. पोरग धाडसी, पोरग विद्रोही, ते विरोधात गेलं. हटकन घरात लागली होती.
ते अंतर्मनात जे सुरू झालं, निगेटिव्हिटी एकदा सुरू झाली, नकारात्मकता एकदा सुरू झाली की दादा नाहीच जुळतो. काही माणसाची अशी गावात सकाळी सकाळी फक्त तुम्हाला भेटू द्या, तुमचं काम नाही होणार म्हणजे नाहीच होणार. गावात अशी पण काही माणसं आहेत ती तुम्हाला सकाळी सकाळी भेटू द्या, तुमचा दिवस आनंदात जाणार म्हणजे जाणार. तुकाराम महाराज उगीच नाही म्हणत, पतन उद्धार संघाचा महिमा त्याच्या व्याधमा संत सेवी, त्याच्या व्याधमा संत सेवी, त्याच्या व्याधमा संत सेवी, पतन उद्धार संघाचा महिमा, त्याच्या व्याधमा संत सेवी, त्याच्या व्याधमा संत सेवी, पतन उद्धार संघाचा महिमा, त्याच्या व्याधमा संत सेवी, त्याच्या व्याधमा संत सेवी. पतन उद्धार संघाचा महिमा, त्याजावे आदमा संत सेवी. तुम्ही दुर्जन लोकांपासून लांब व्हा, दुष्प्रवृत्तीच्या लोकांपासून लांब व्हा, नकारात्मक लोकांपासून लांब व्हा. संत सेवी जे सकारात्मकता देतात त्यांच्या जवळ जा. हे साधू संतांचं मतच आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य असं, घरात आई इतकी दर्जेदार भेटली की ती जे हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. ती श्री म्हणजे दुसरी तिसरी कोण नाही, ती राजमाताची जाऊच आहे. ती त्यांचीच इच्छा होती, आईसाहेबांचीच इच्छा होती ती, की बूट चाटणाऱ्यांचा आणि पाय चाटणाऱ्यांचा, लांगुल चालन करणाऱ्यांचा आपला इतिहासच नाही. ती बाल शिवबाला शिकवतीये काय, बाळा सोन्याच्या लंकेचा मालक असणारा प्रचंड सामर्थ्यशाली त्या रावणाला वनवासी पोरानं, अंगाला पाला पाचोळा गुंडाळणाऱ्या पोरानं जर हरवलं होतं तर औरंग्या किती झाडकी पत्ती आहे. आपण जर रावणाला पुरून उरू शकलो असू, कंसाला पुरून उरू शकलो असू तर औरंग्या किरकोळ आहे. ही आई घरात सांगत होती. आई काय म्हणत होती, लढायचं. आमची आई काय म्हणती, वय घरात पोरांना लढू द्या. हल्ली प्रॉब्लेम असा झालाय, कोपर फुटणं, गुडघे फुटणं राहिलंय. तुम्हा आपलं बालपण आठवा, कोपरन गुडघे सोडा, 8 दिवसातून एकदा डोकं फुटायचं आपलं आणि चहापत्ती भरायची आपली आई त्यात. माझ्या डोक्यात किती वेळा चहापत्ती भरली माझ्या ध्यानात नाही. मग डोकं फुटलं का चला चहापत्ती लावून टाका, फुटू द्या ना कोपर. बाथरूम मध्ये चाललं तरी आमची म्हणते नीट जा, आता रोजच जाते ना त्यात. आणि त्यात अडचण काय झाली माहिती आहे का, खरी अडचण काय झाली तुम्हाला मी सांगतो. त्याचं एक महत्वाचं कारण असं झालं, पूर्वी प्रत्येक घरामध्ये 5-5 पोरं राहायची. तुम्ही आता समजून घ्या आपण किती संकटात आहे याचा फक्त विचार करा. आता तुम्ही गावात जा, प्रत्येकाच्या घरात डोकवा, एखादं पोरग आहे नाही तर एखादी पोरगी. मला आत्ता म्हणजे 20 वर्षाच्या आतली बरं का, त्याच्यापेक्षा मोठे नका सांगू, ज्यांची पोरं 20 वर्षाच्या आते, अशांनी फक्त हात वर करा. माझ्याकडे 3 पोरं आहे, मला अशा हात वर करा बरं लोक. म्हणजे मराठवाड्यात काय परिस्थिती आपण चेक करू, मी रोज नाही करीत, पण 20 वर्षाच्या आते पोरं आणि 3 आहे, 3 अशा लोकांनी हात वर करा बरं. बा मला 3 आहे, माता मावल्यांना 3 आहे बा आम्हाला. एक 18 वर्षाचा आहे, एक 17 वर्षाचा आहे, एक 15 वर्षाचा आहे. अशा हात वर करा बरं. नाही हो, अहो मराठवाड्यात तीच परिस्थिती, पश्चिम महाराष्ट्रात तीच परिस्थिती. घरात गेलं की एखादी पोरगी नाही तर एखादं पोरग आहे फक्त. आणि ते इतकं लाडकं आहे, कुळाचा वारीस येतो अख्ख्या. ते कुठं चाललं का तिकडं नको जाऊ. पूर्वी 5-5 भाऊ असायचे ना,
तर त्यामुळं एक सकारात्मक दृष्टिकोन राहायचा. हाय आम्ही 5 जण आहे. माझे तुम्हाला साधे साधे प्रश्न आहे फक्त. आता ते एकुलतं एक पोरग तुम्ही सैन्यात पाठवणार आहे का? गोदावरी काठचं नाही व हे जाऊ द्या सैन्यात आता लढायला पाठवाल? नाही पाठवणार. हे एकुलतं एक पोरग तुम्ही पोलीस प्रशासनात पाठवणार आहे तुकाराम महाराज? नाही पाठवणार. कोणी सांगितलं पोलीस प्रशासनात हातावर कुऱ्हाडी खायला? नागपूरमध्ये कुऱ्हाडी खाल्ल्या ना आपल्या पोलिसांनी हातावर. बरं त्याला राजकारणात तरी सक्रिय कराल का बा? निवडणुका कोणी सांगितलं बेभरवशाचा दांदा तो? म्हणजे राजकारणात आपली पोरं नसणार, पोलीस प्रशासनात आपली पोरं नसणार आणि सैन्यात आपली पोरं नसणार. ते जाईल कोणाच्या ताब्यात? ज्यांच्या घरी डझनानी पोरं आहे त्यांच्या ताब्यात जाईल. करा तुम्ही निरीक्षण. हे ते हम दो हमारे दो कोणत्या काळात झालं मला माहित नाही, पण ज्या काळात झालं ते हिंदू विरोधी षडयंत्र होतं असं माझं व्यक्तिगत मत आहे. ते षडयंत्र होतं. कारण काही सांगू द्या, लोकसंख्या वाढू राहिली, जागा कमी पडल, उद्योग व्यवसाय भेटणार नाही, भूकमारी येईल, अमुक होईल, तमुक होईल. कोणी मनावर घेतलं? हिंदूंनी घेतलं मनावर. हा वंदे मातरम म्हणतो, हा भारत माता की जय म्हणतो, आई म्हणतो या भूमीला, या भूमीचं अस्तित्व राहिलं पाहिजे. अहो घेतलं ना आपल्या लोकांनी मनावर. हम दो हमारे दो, हम दो हमारे दो. पुढची पिढी तर अजून आपली दर्जेदार निघाली. ती म्हणाली काय येडे आपले आई वडील, हे हम दो हमारे दोन्ही कंट्रोल होणार आहे काय लोकसंख्या? हम दो हमारा एकच. या कवा आली? थोडं फिरा, जरा फिरा. हिंदूंनी घेतलं मनावर मान्य आहे, पण बाकीच्या धर्माच्या लोकांनी घेतलंय का मनावर? परवा एकाला म्हटलं पोरं किती? म्हटलं 2 डझन. डझन? 2 डझन पोरं आहे म्हटलं. मला गावोगाव मी फिरतो, मला लोक सांगतात महाराज 5-6 घरं होती हो, आता 100 झाली. काय आकाशातून पडली काय? फॅक्टरी चालू होती. मी तुम्हाला सांगतो 5चे 100 व्हायला वेळ लागत नाही. फक्त दरवर्षी पेढा झाला का बर्फी, बर्फी झाला का पेढा, पेढा झाला का बर्फी, बर्फी झाला का पेढा, झाले ना 100. त्याला किती वेळ लागतोय? आणि ते सगळं चालू राहिलं. आणि आज परिणाम असा झालाय हिंदू संकटात आहे. तुम्हाला आता लय गोड गोड वाटतंय, आम्हाला एकच हसून सांगता एकच बरं का महाराज, एवढा एकच बरं का. बरं का बरं? अजून मी विचारलं, म्हटलं काय कारण? नाही म्हणलं त्याला प्रॉपर्टी भरपूर भेटली पाहिजे, एकटा असल्यामुळं मग त्याला काही कमी पडणार नाही. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. समजा एकटाच होऊन दिला आणि तो बेवडा निघाला तर? कल्पना करा. तुम्हाला काय माहितीये बा तो लय सज्जन होणार आहे पुढे चालू. तुम्ही कमवलेला अख्खं विकील ते जुनी. मला परवा एका 90 वर्षाच्या आजोबांनी सांगितलं, बाळा आम्ही 5 पोरं जन्माला घालायचो, त्या मागं कारण असं असायचं, 4 फालतू निघाले आणि एक जरी चांगला निघाला तरी तो 4 सांभाळील. 4 फालतू निघू दे म्हटले, पण एक दर्जेदार निघालं तर ते पुढच्या 7 पिढ्यांची सोय करून जायचं. पोर आम्हाला सांगतात ना, आमचे 3 चुलते बेवडे, पण एक काकांनी अभ्यास केला, न्यायाधीश झाले, सगळे मजेत आता. मग मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, 1 जन्माला घालण्यात रिस्क आहे का 5 जन्माला घालण्यात रिस्क आहे? 1 जन्माला घालण्यात रिस्क मोठी आहे. बरं जाऊ द्या, तुम्हाला लोकसंख्या नियंत्रणच करायची. मग हे आमदार खासदार जेव्हा गावात येतात ना, तेव्हा त्यांना नुसतं म्हणू नका इकडचा रोड राहिला आणि तिकडं पाणी तुंबलं. या आमदार खासदारांना म्हणावा, साहेब हिंदूंचं जर अस्तित्व टिकवायचं असेल आणि पर्यायानं हिंदुस्थानाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर ह्या देशामध्ये सरसगट सगळ्यांसाठी लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करा. जितकं 370 कलम हटवणं महत्वाचं होतं, जितकं वक्फ बोर्ड त्याचं कंबरडं मोडणं गरजेचं होतं, तितकंच लोकसंख्या नियंत्रण सगळ्यांसाठी लवकरात लवकर, म्हणजे एवढ्या 2-3 वर्षात.
पाठपुरावा करा आमदार खासदारांना. तुम्ही ह्या विनंती करायला सुरुवात करा. 2-3 वर्ष वाट पाहू. केला त्यांनी कायदा तर ठीक, नाही केला तर आपण मनावर घेऊ. तुम्ही घ्या नाही तर नका घेऊ, मी घेणार आहे. भगवान श्री तुकाराम महाराज म्हणतात, अहो दर्जेदार पोरं जन्माला घाला. तुम्ही जर चांगले पोरं जन्माला घातले ना तर आईबाप धन्यचे. कुळी कन्या पुत्र आपुलिया हिता, आपुलिया हिता जो असे जगता धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची. आपुलिया हिता जो असे जगता धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची. चांगली पोरं जर जन्माला घातली तर तुकाराम महाराज म्हणतात धन्य आई बाप. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र. अनेक वचनी ते एक वचनी नाही. सात्विक पोरं जर जन्माला घातली चांगलंय. एकुलतं एक एकुलतं एक जे चाललंय बरं राहू दे एकुलतं एक, पण धर्मप्रेम इतकं असलं पाहिजे की तुम्ही सुद्धा म्हटले पाहिजे पाकिस्तानची जिरवायला मा एकुलता एक पोरगा पण सीमेवर पाठवील. तसे म्हणणारे आपल्यात समाज पाहिजे मग तसा. जिजाऊ आई साहेब होत्या तर कधीच म्हटलं नाही घरात वय. त्यांनी रामायण महाभारत सांगितलं, नीती अनिती सांगितली, सत्य असत्य सांगितलं, धर्म अधर्म सांगितला. शिवराय उठले पेटून महाराज, शपथच घेतली स्वराज्य स्थापन करायचं. सोपं नव्हतं. तुम्ही तो अफजल खानाचा प्रसंग जर अभ्यासला तर आजही अंगावर काटा येतो. अफजल खानाची दहशत इतकी आहे की जेव्हा तो निघाला स्वराज्यावर चालून आला, त्याने दबाव तंत्र असंच सुरू केलं येतानाच की वाटेत जेवढी देवळं दिसली उद्ध्वस्त केली. बर महाराष्ट्राचं अत्यंत महत्वाचं तीर्थस्थळ तुळजापूरचं देऊळ अक्षरशः तोडलं, मूर्ती फोडली, गायी कापल्या, आया बहिणींची आबरू लुटली, घरं पेटवून दिली. आणि त्याच्या मागचा हेतू एकच होता, ज्याच्याकडे चाललो त्याला संदेश गेला पाहिजे शत्रू तापलेला आहे. तुम्ही बघा एखाद्याला भांडायला जायचं असलं ना, घरात जाऊन नाही शिव्या देत ते कॉलनीतून शिव्या देऊन येतो. कुठं आहे तो? अरे अजून लय लांब आहे, पण इकडूनच सुरू करतो. मग कोणतरी पळत जातंय, लय रागात आले बरं का ते, मग घरातलं जरा दबकत लय तापले वाटतं. ती त्या काळात पॉलिसी अब्दुल्ल्याने राबवली, जेणेकरून खचून गेला पाहिजे पुढचा. सैन्य कमी नाही ना दादा, नोंदी अशा आहे 50,000 प्लस सैन्य घेऊन निघाला. आणि त्या काळात आमच्या शिवरायांचं कसं बस 8-10 हजार सैन्य, कसं बस. अहो तुमच्या माझ्यासारखा तर खचून मेला असता. माहिती अशी मिळालेली आहे की जेव्हा अब्दुल्ला चालून आला, या पोर्तुगीज, डच आणि इंग्रजांनी पार्ट्या सुद्धा केल्या. स्वराज्य संपलं म्हणजे एक कॉन्फिडन्स असल्यावर निकाल लागायच्या आधीच पार्टी करतात बघा पोरं. येऊन येणार कोण, दादाशिवाय आहेच कोण. त्या आधीच पार्ट्या करून मोकळी होतात, नंतर कळत पडलं. बॅनर उतरावे लागतात, दादांचे हार्दिक अभिनंदन. निकाल लागल्यावर मग जाता येते फ्लेक्सवालं काढावं लागल बाबा, पडले ते इंग्रज पोर्तुगीज डचांनी पार्ट्या करून टाकल्या. जो शिवाजी राजा आपल्याला उद्योग व्यवसाय करू देत नाही, अडचणी आणतो, संपलं. इतकं म्हणजे सगळा नेरेटिव्ह सेट झाला. स्वराज्य पूर्ण घाबरलं की आता काय खरं नाही. अनेक स्पष्ट बोलतो, गांडू लढवय्ये अब्दुल्लाला जाऊन मिळाले, आपल्यातले सुद्धा खंडोजी खोपड्यासारखे. त्याला जाऊन मिळाले का त्याला कळालं ताकदच एवढी मोठी, ही तिकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. आता कशी मेगा भरती चालू आहे आपल्यात.
कळालं तसं, त्याला तसंच वाटलं. ते पर्याय नाही म्हटला, तत्व सोडून दिलं. ते मिळाली जाऊन, तरी शिवराय खचले नाही. दादा सोबतचे सवंगडी जेव्हा साथ सोडतात, घाम फुटतो, घाम नाही ना. महाराज खचले. महाराजांच्या लक्षात आलं आता शक्तीपेक्षा युक्तीचा वापर जास्त करावा लागणार आहे. आणि तुकाराम महाराजांनी सांगितलेलं होतं, कारण अभ्यास. तुका म्हणे अभ्यास करावा लागतोय. सापडली गणित. केला पत्र व्यवहार सुरू अब्दुल्ला सोबत. पत्र काय पाठवलं माहितीये? तुम्ही आमच्या वडिलांचे मित्र, म्हणजे आम्हाला वडिलांसारखे. तुमचे पराक्रम आम्ही ऐकू नये. मी तुम्हाला खूप मानतो, मी तुमचा आदर करतो. दादा चढला ना अब्दुल्ला हरभऱ्याच्या झाडावर, गेला डागात. अब्दुल्ला काय म्हटलं माहितीये का? राव ज्याला मारायला मी चाललो तो तर मा फॉलोवर निघाला. तिथं रील पाहते मा इन्स्टाला. त्याला मी एवढं सैन्य घेऊन चाललो, ते गेलं ढाकात, गेलं ते डायरेक्ट. याचं त्याला बोलवाला म्हणे हा सण तसन, तो तमाच्या आता निघाला. गेलो ते भ्रामात. आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य आहे, एखाद्याला जर आपटायचं असलं ना, आधी त्याला उचलून घ्यावा लागत. तुम्ही उचलल्याशिवाय आपटू नाही शकत. एखाद्याला लुटू शकता, लोटला जाईल तो, पण आपटायचं असलं तर उचलावंच लागत. शिवरायांनी ती नीती त्या काळात राबवली. उचलला उचलला उचलला. दादा इतका उचलला, 50,000 प्लस सैन्य घेऊन आलेला अब्दुल्ला प्रतापगडाच्या पायथ्याला शिवरायांसमोर आला, तेव्हा 4 ते 5 लोकांसोबत आला. आणि शिवरायांनी त्या दिवशी त्याला दाखवून दिलं की तू किती आवडव्य असला, किती भला दांडगा असला, किती अकराळ विक्राळ असला, पण जो जो आमच्या देवी देवतांवर घाला घालेल, जो आमच्या आया बहिणींचे आबरू लुटेल, आणि जो जो आमचा हिंदू धर्म संपवण्यासाठी प्रयत्न करेल, त्याचा हा महाराष्ट्र कोथळा काढणार म्हणजे काढणार. आणि त्या दिवशी फाडला अब्दुल्ला. आणि दादा चैतन्य इतकं आलं महाराष्ट्राच्या मातीत, लहान लहान पोरं म्हणायला लागली भवानी मातेचा लेख तो महाराष्ट्राचा राजा आहे. झुकला नाही कुणासमोर, दुर्जनांचा तो काळ आहे. कुणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, आणि तरी जर नडत असेल तर मग शिवरायांच्या मावळ्यांची जात दाखवा. ही सकारात्मकता इतकी आली महाराष्ट्राच्या मातीत. नांगर चालवणार आमचा शेतकरी लढवाया झाला. आता स्वराज्यासाठी लढायचं म्हटले शक्य आहे, अशक्य नाही. खुरप घेऊन निंदणारी आमची माता माऊली योद्धा झाली. म्हटले महाराज तुमच्यासाठी एखाद्याचा नरडीचा घोट पण घेणार आता. झालं ना सुरू दादा, एक 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 यशाची शिखर महाराज पार करू लागली. पण स्वभाव असा होता, धर्मनिष्ठा अशी होती की भगवान श्री तुकाराम महाराजांचं कीर्तन कधी चुकवायचे नाही. जिथे जिथे तुकाराम महाराजांचं कीर्तन असेल, पर लोहगावपर्यंत महाराज आल्याच्या नोंदी आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, लोहगावला एकदा कीर्तन ऐकण्यासाठी आले. त्या चाकणच्या सगळ्या गनिमाला कळालं की आपण ज्याला शोधतोय तो आलाय. त्यांनी कीर्तन मंडपाला वेढा मारला. त्या काळात तुकाराम महाराजांनी देवाचा धावा केला, शिवरायांनी युक्तीचा वापर केला. कसे बसे शिवराय त्या परचक्र वेड्यातून निसटले. पण माझा मुद्दा पुढचा आहे, तुम्हाला एवढा धोका आहे तर यायचं का आला? हे आमच्या गावात कोणाला काही धोका नाही तरी पोरं येत नाही. नाही बा, आता आपल्या रामपुरीतला एखादा म्हटलं का बा नाही मी आलो असतो पण मंडपाला वेडा मारेल, एवढा मोठा आहे का आपल्यात कोण? बा त्याला वेडा मारून पार पकडावं लागल. हाय कुठं बस ना खडकावं तरी मानसिकता नाही. शिवराय एवढी रिस्क घेऊन का येत असतील? त्याचं कारणच हे जे नकारात्मक करणारी लोक होती ना, यांच्यावर पर्याय फक्त तुकाराम महाराज होते. ही बाकीची जी होती ना, शिवाय अरे कोणाच्या नादी लागला, औरंगजेब येतो, भावाचं मुंडकं छाटलंय, बापाला तुरुंगात डांबलाय, तुझे कारनामे कळाले तर सुट्टी नाही. शिवरायांचं डोकं व्हायचं खराब. शिवराय म्हणायचे ताना काढ रे घोडा, कुठं जायचं? ते तुकाराम महाराजाचं कीर्तन कुठे पायास, आणि मग कुठं कीर्तन असे ना जाऊन बसायचे. शिवराय आले ना अशी धार यायची वाणीला,
ऊर्जाच देऊन टाकायचे. सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ करी पूर्ण मनोरथ सर्व करी पूर्ण मनोरथ सर्व करी पूर्ण हे सत्य संकल्पाचा दाता नारायण सत्य संकल्पाचा दाता नारायण सत्य संकल्पाचा दाता नारायण सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ सर्व करी पूर्ण मनोरथ सत्य संकल्पाचा दाता नारायण सत्य संकल्पाचा दाता नारायण ओ सर्व करी पूर्ण मनोरथ सर्व करी पूर्ण मनोरथ सत्य संकल्पाचा दाता नारायण सत्य संकल्पाचा दाता नारायण काय ऊर्जा भेटत असेल. सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. तुमची जी जी काय मनोरथ आहे ते तुमचा संकल्प सत्य असल्यामुळे, वाटचाल धर्मवाढीसाठी असल्यामुळं देव तुमची पाठराखण करील. आणि शाहीस त्याची बोट छाटताय, अब्जुल्ल्याचा कोताळा काढताय. काय दैवी शक्तीच उभी राहिली ना सगळी पाठीशी. आणि महाराजांच्या कीर्तनात आली की ती ऊर्जा भेटून जायची, सकारात्मक करायची. मावळ प्रांतामध्ये कीर्तन करत असताना सगळ्या पोरांना साथ घातली. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आपल्याला धर्म वाचवावा लागल. आणि दादा शिवराय झाले म्हणूनच धर्म वाचला मी नाही सांगत, तत्कालिक सगळे कविवर्य सांगताय. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती. अगर एक छत्रपति शिवाजी न होते ना तो आप सबकी सुन्नत होती. सगळ्यांच्या सुनता झाल्या असत्या. रामरावण भागीरथी राहिली नसती कीर्तनात, बाबीन मिया झाल्या असत्या अख्खेच. ही शिवरायांची कृपा आहे. बर समर्थ रामदास स्वामींनी जाहीर सांगावं, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही. महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. एवढं स्पष्ट ते म्हणताय की महाराष्ट्रातला जो धर्म टिकला तो फक्त महाराज तुमच्यामुळे टिकला. एवढं योगदान आहे शिवरायांचं. भगवान श्री तुकाराम महाराज पण शिव तुझे नाव ठेविले पवित्र. छत्रपती सूत्र विश्वाचे की हे सूत्र विश्वाच्या उपयोगाचं आहे. आणि येऊन बसणार कीर्तनात. काय योगायोग. शिवराय कीर्तनात आले आणि तुकाराम महाराजांचा अभंग. दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. रिंगटोन चांगले. शाळा भरलेलीच आहे. लोक ऐकलं, टाळ्या वाजवल्या, दर्शन घेतलं, निघून गेली. पण शिवराय मात्र चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आहे. काहीतरी खटकलेलं आहे, काहीतरी पटलेलं नाही. आणि भगवान श्री तुकाराम महाराजांनी ते शिवरायांच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह वाचलं की आज काहीतरी अडचण आहे. शिवराय जसे जवळ आले, स्वतः तुकाराम महाराजांनी विचारलं, काय झालं महाराज, काही चुकलं का आमचं? शिवराय म्हटले, महाराज तुमचं काय चुकणार हो,
तुम्ही वैकुंठातनं तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. तुम्हाला जर साक्षात भगवंतानं पाठवले, तुमचं काय चुकणार? तुम्ही बोलतात ते बरोबरच आहे, पण तुम्ही बोलतात ते आचरणात कसं आणायचं हो महाराज? तुम्ही म्हणताय दया क्षमा शांती ते देवाची वस्ती, जिथं दया आहे क्षमा आहे शांती तिथंच देव वास्तव्य करील. बरोबर आहे म्हटले महाराज. मग तो अफजुल्ला तसंच सोडून द्यायला पाहिजे होता, म्हणजे सगळ्यांच्या सुनता केल्या असते त्याने. तुमचं कीर्तन तरी झालं असतं का? ही आक्रमण जर थांबवली नसती तर गाय वाचली असती का? जी काही देवळं वाचली आपली ती वाचली असती का? बरीबुटी पडली. तिथं माजारी उभ्या राहिल्या, चर्च उभ्या राहत आहेत. मी बसतो टाळ वाजवीत, दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. भगवान श्री तुकाराम महाराज म्हटले, राजे मी जे बोलतोय ते पण खरं आहे, आणि तुम्ही जो प्रश्न उपस्थित केलाय तो पण कामाचाच आहे. काय म्हटले? आपण समाजाला नेहमीच सांगत आलो, अहिंसा परमो धर्म, अहिंसा परम धर्म आहे. आपली माता माऊली भांडे धुवत असताना एखादी मुंगी जर आली भांड्यावर तर अलगदपणे बाजूला काढून ठेवते, मरू देत नाही, इतकी दयाळू आहेत. पण शिवराय झालं असं, आपल्या हिंदू समाजाला दया शब्दाचा योग्य अर्थ कळेना. दया शब्द एकाच अंगानं पाहताय. त्या दया शब्दाला जशा नाण्याला दोन बाजू असतात, तशा त्या दया शब्दाला सुद्धा दोन बाजू आहे. दोन बाजू आहे. भगवान श्री तुकाराम महाराजांसमोर हात जोडले आणि विचारलं, दया शब्दाला कोणत्या दोन बाजू आहे? दया तिचे नाव धर्माचे पालन, दया तिचे नाव भूताचे पालन, दया तिचे नाव भूताचे पालन, दया तिचे नाव भूताचे पालन. हे दया तिचे नाव भूताचे पालन, दया तिचे नाव भूताचे पालन, दया तिचे नाव भूताचे पालन, दया तिचे नाव भूताचे पालन. हे आनिके निर्धन कंटकाते, आनिके निर्धन कंटकाते, हे आनिके निर्धन कंटकाते, आनिके निर्धन कंटकाते, हे आनिके निर्धन कंटकाते, आनिके निर्धन कंटकाते, आनिके निर्धन कंटकाते, आनिके निर्धन कंटकाते. धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार, 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 धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार. जय श्री राम. भगवान श्री तुकाराम महाराजांनी दयेचे दोन्ही अंग सांगितले. दया तिचे नाव भूतांचे पालन,
अनिक निर्दळन कंटकाचे. तो भूत शब्द भूत मात्र या अर्थानं आहे. मग त्यांना म्हणता आलं असतं सज्जनांचं पालन, भक्तांचं पालन, पण त्यांनी भूत मात्र यासाठी टाकलं. भूत मात्र म्हटल्यानंतर त्यात माणूस पण आला, त्यात गाय पण आली, त्यात कोंबडी पण आली आणि बकरू पण आलं. त्या सगळ्या भूत मात्र जे जे देखिजे भूत ते ते मानिजे भगवंत. सर्वभूती पाहे एक वासुदेव. म्हणून तो भूत शब्द आहे बरं का. दया तिचे नाव, भूतांचे पालन. आणि ह्या भूत मात्राला जो म्हणून कोण त्रस्त करणार आहे, अनिक निर्दळन कंटकाचे, ही नाण्याची दुसरी बाजू सांगितली. आता एखादं लहान पोरग आहे, त्याला जर रुपयाचा फक्त काटाच सांगितला लहानपणीपासून, त्याला म्हटलं याला रुपया म्हणायचं, त्याने तेवढंच पाठ केलं, काटा दिसला का रुपया. 5 दिवसांनी त्याला छापा दाखवला, ते म्हटलं रुपया नाही का. त्याने नाण्याची दुसरी बाजू पाहिलेलीच नव्हती, तो म्हटला हा रुपया नाही. आणि नाण्याची एकच बाजू आमच्या हिंदू समाजाच्या मनावर बिंबवली गेली. काय? अहिंसा परमो धर्म. अरे पण धर्म हिंसा तर दैवच. तुमच्या धर्मावर जर कोण गंडांतर आणत असेल तर तुम्हाला त्याला नडावंच लागल. भले तरी देऊ कासेची लंगोटी, ही नाण्याची एक बाजू आहे की समोरचा जर मोठ्या मनाचा असेल तर त्याला लंगोटी देऊन टाकायची. पण दुसरी बाजू अशी आहे, नाठाळाच्या माथी हानू काठी. मऊमे ना हुने आम्ही विष्णुदास. मग आम्ही लोक थोडे स्ट्रॉंग झालो का. लोक म्हणतात ना महाराज लोकांना शोभत का, का त्यांच्यावर बिंबवलंच तस की महाराज म्हणजे सहन करणारा, जाऊ द्या म्हणणारा. नाण्याची दुसरी बाजू कठीण वज्रास भेदवायचे, की कठीण असणाऱ्या वज्राला सुद्धा आम्ही भेदून जाऊ. आता मला सांगा, सगळे शेतकरी चार्जिंग उतरायला लागले काय? सगळे शेतकरी आहे. मला प्रश्नाचं उत्तर द्या. आता तुम्ही पाऊस पडल्यावर पेरण्या करतात बरोबर, एक 10-15 दिवसांनी ते सगळं पीक ते कोंब उगावतात बरोबर, आणि अजून 2-4 दिवसांनी मग त्यात काँग्रेस उगवायला सुरू. काँग्रेसच म्हणतात ना भाऊ इकडं, गडबड करायला बरं का. आमच्याकडे काँग्रेस म्हणतात. हा, ते काँग्रेस उगवायला सुरुवात करते. हरळ सगळं ते गवत वेगवेगळ्या प्रकारचे उगवायला सुरुवात करते. मग मला सांगा, शेतकरी जर म्हटला जाऊ द्या बा काँग्रेसने काय घोडं मारलं, काँग्रेस आपलंच आहे, असं जर शेतकरी म्हटला तर खरं सांगा ऊस वाढल, कांदा वाढल, सोयाबीन वाढल. काँग्रेस कार्यक्रम वाजविला अख्ख्या पिकाचा. काँग्रेस पीक खातय महाराज, अख्खं पीक खातय काँग्रेस. मी शेतकऱ्याचाच बच्चा आहे. आमचा बाप म्हणायचा जा पोरांनो काँग्रेस उपटायला, तेव्हापासून आम्ही काँग्रेस उपटितोय. मला चांगलं आठवतंय, आम्हाला शाळेला सुट्टी असली का एकच काम, जा काँग्रेस उपटायला. ती तेव्हापासून जी सवय लागली ती आज तागायच मी सांभाळली. उपटितोयच. काढोनियातन शेत करावे जतन, हा शेत करावे जतन, शेत करावे जतन. काढोनियातन शेत करावे जतन, हे शेत करावे प्रमाण आहे. काढोनिया तण शेत करावे जतन. जर शेतकरी म्हटला जाऊ द्या काँग्रेसने काय घोडं मारलं, जाऊ द्या पीक वाढल आणि काँग्रेस वाढल, पीक वाढल वाढल. आणि मग जातीवंत शेतकरी काय करतो, काँग्रेस उपटून फेकते, ते बाकीचे सगळे गवताचे प्रकार उपटून फेकते, आणि तेव्हा 4 धान्याचे पोते घरात येतात. बरोबर आहे ना. मग शेतकऱ्याची ती दयाच आहे.
एखादा वर पाहणारा म्हणाल काय राव क्रूर माणूस आहे राव, ते सगळं उपटून फेकलं, हिरवं गार होतं. त्याला काय माहिती त्याला किती जोर होता त्या हिरव्या गारला. हिरव्या गारची नखरी त्याला काय माहिती, शेतकऱ्याला माहिती ते कसा कार्यक्रम वाजवित हळू 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 ते सगळं फेकून. शेतकऱ्याची दया आहे. आणि दादा आपल्या हिंदू समाजाला आज ते कळणं गरजेचं आहे. आज तुम्हाला सांगतो परिस्थिती इतकी बिकट आहे, माणसं आपली झोपलेली आहे. तो पहलगामचा हल्ला ना प्रत्येक हिंदूच्या गालात मारलेली चापट आहे, लक्षात ठेवा. ते काहींना काहीच. आपल्याकडे एक प्रॉब्लेम काय माहितीये का, मा बाप मेल्याशिवाय मी काळजी करणार नाही, मा भाऊ मिळाला पाहिजे मग मी आंदोलन करील. अहो इतक्या दुःखद घटना आहे त्या पोरीचं 2 दिवस झाले हो लग्न झालेलं आहे, आणि लग्नाचा आनंद व्यक्त करायला ती काश्मीरमध्ये गेली. काही माय लेकर बाप लोक शाळेला सुट्ट्या आहे, कंपनीला सुट्ट्या आहे म्हणून फिरायला गेली होती तिकडे. काय चूक नाही त्यांची, निष्पाप आहेत. आणि मी डिस्कवरी चॅनलवर पाहिलं भाऊ, एखादी शिकार जर प्रतिकार करत नसेल ना तर हे वाघ सिंह हिंस्त्र प्राणी आहे. पण जर समोरची शिकार प्रतिकारच करत नसेल तर सोडून देतात हो, खाऊ वाटत नाही त्यांना ते. आणि ही जी होती ना लोक, ही प्रतिकार शून्य लोक होते हो. ह्या आमचे 2-4 हिंदुत्ववादी मारले असते तर मी म्हटलं असतं जाऊ द्या बाबा, हिंदुत्ववादी होते म्हणून मारले. त्यांच्यात अशी काही होती, ते म्हटले मुसलमान आहे का, तर आमचे म्हटले हा मुसलमान आहे आम्ही. पॅन्टी काढून चेक केले, सुनता झाली का, पॅन्टी काढून चेक केला, हिंदू म्हणून मारले, फक्त हिंदू म्हणून. सपराक आहे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना, काहीच नाही हो लोकांना. आमचं रोजचं स्टेटस टाकायचं काम सुरू आहे, रोजचं खानपान सगळं पद्धतशीर सुरू आहे. थोडा वेळ कल्पना करा ना राव, मेलेला आमचा बाप होता, तो जो नौजवान वारला ना तो आमच्या पोरीचा नवरा होता, जावई होता आमचा. ती पोरगी आमची पोरगी म्हणून बघू ना थोडा वेळ, काय रक्त सळसळलं आमचं. बर दुर्दैव ह्या गोष्टीचं आहे की आज गावागावात नारा आहे, नेमका पत्ता कडवा आहे, पाकिस्तान भाडवा आहे. पण तरी सुद्धा तुम्ही जरा बघावं. सध्या तर माहिती तुम्हाला विनंती आहे, 2 कामं कमी करा, पण 2-2 तासाला न्यूज चॅनल चेक करा काय झालंय, काय चाललंय देशात. तुम्हाला अपडेटच नाही, काही अजून माहित नाही काश्मीरमध्ये काय झालं. परवा एकाला म्हटलं काश्मीरची घटना वाईट आहे, काय झालं म्हटलं, फिरायला गेलो होतं कोण, माहित नाही हो आपल्या लोकांना. काहींना माहित करू न घ्यायचं नाही. आपली एक मानसिकता अशी झाली, माई गाडी माई माडी माय बायकोची गोल गोल साडी, बांधाच्या पलीकडे पाहिनाच आपली लोक, मा बांधन मी. थोडे जागरूक होऊ. 2-2 तासाला मी तुम्हाला सांगतो न्यूज चॅनल चेक करा माता मावल्यांना. तुम्ही सुद्धा पुढच्या काळात एक युद्ध सीमेवर चालू असणार आहे आणि एक युद्ध गावात चालू असणार, एवढं लक्षात ठेवा. का तुम्हाला सांगतो, ती पहलगामची घटना घडल्यानंतर आमच्या सगळ्या हिंदुत्ववाद्यांनी निषेध व्यक्त केला आणि पाकिस्तानचे झेंडे जाळले, पायदळी तुडवले. पण याच हिंदुस्थानात राहून पाकिस्तानचे गोडवे गाणारे अवलादी ते रस्त्यावर चिकटवलेले झेंडे काढताय आणि म्हणताय आमच्या धर्माचा अपमान आहे, आम्ही तो सहन करणार नाही. अरे निष्पाप 27 लोक मारले गेली आणि अजूनही आपण पाकिस्तानचे गोडवे जर गात असू तर गावकऱ्यांनी सावध होणं गरजेचं आहे. हिंदू झोपलेला आहे. अरे मार्केट गेले हातातून, दुकानदारी गेली, पुढच्या काळात सत्ता जाणार आहे, सत्ता राहिली मार्केट आपल्याकडे राहिली. अहो दुकान सापडा ना मला, हिंदूचं दुकान, भारत आमकी सेवा तमकी सेवा, नावावरनच कळतं आम्हाला काय परिस्थिती.
म्हणजे व्यवसायातून बाहेर पडली, पुढच्या काळात सत्तेतून बाहेर पडतील, आणि जे पूर्वी झालं ना, मंदिरं उद्ध्वस्त करून मशिदी उभ्या केल्या, ते पुन्हा व्हायला वेळ लागणार नाही. आणि त्या काळात तुकाराम महाराजांनी शंख वाजवला की दया तिचे नाव, भूतांचे पालन, चांगल्यांचं रक्षण करा, आणि वाईट आहे त्यांना धडा शिकवा, त्यांना जागेवर आणा. तिची गर्जना आहे ना, दूध मांगोगे तो खीर देंगे और कश्मीर मांगेगे तो चीर देंगे, ती गर्जना चालूच ठेवावी लागेल. भ्रमात राहू नका. काहींना फक्त राजकीय पोळ्या भाजायच्या आहे, बाकी त्यांच्या डोक्यात काही नाही. त्या अगोदरच संपलेली आहे. पण तुमच्या आमच्या आई वडिलांनी कुळं पाहून संबंध केलेले, त्यामुळं आम्ही अजून बाटलेलो नाही. आपण बाटलेल्यांना सगळ्यांनाच बाटवायचंय. देश बाटला पाहिजे अख्खा, मग त्यांना गुदगुल्या होणार आहे. आपल्या पूर्वजांनी सगळं जाऊ दिलं पण धर्म कमावलाय. तुकाराम महाराज म्हणतात, संसाराच्या नावे घालून या शून्य, पण वाढता हा पुण्य धर्म केला. धर्माच्या बाबतीत नाही तडजोड केलेली. फार आग्रह होता आमच्या तुकाराम महाराज हारकाळांचा, या 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 सारखे फोन करीत होते. बरं ते काय लहान नाही, ते पण लय मोठे गायक आहे महाराष्ट्रातले. पण त्यांचं मोठेपण बाजूला ठेवून माझ्यासारखं, मी त्यांच्यापेक्षा वयाने लहान आहे, अनुभवाने लहान आहे, पण तुमच्यावर इतकं प्रेम आहे की त्यांनी त्यांचं मोठेपण बाजूला ठेवलं आणि मला सारखे फोन केले आणि मला गावात आणलं, तेव्हा शांत झाले. 16 वर्ष झाले आता आहे गावात भजन सम्राट तुकाराम महाराज हारकळ. मोठं नाव आहे संप्रदायातलं. फार चांगल्या पद्धतीने वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार महाराष्ट्रभर करताय. येतील दाते असे पाहिले की सगळे मातब्बरच आहे, काही कमी नाही कशाचीच. आम्हाला का उत्साह कमी आहे? थोडा वेळ कल्पना करा, हाच मंडप फक्त पोरीच्या लग्नाचा आहे. आज घालून आलेला ड्रेस घालून आले असते. मी ज्या मंडपात चाललोय तो मंडप माझ्या पोरीच्या लग्नाचा मंडप आहे. म्हणजे आज माझ्या पोरीचं लग्न आहे. आज घालून आलेला ड्रेस घालून आले असते का? तुम्ही आज घालून आलेल्या साड्या घालून आल्या असत्या का? नऊवारी काढल्या असत्या काठापात्राच्या का? माझं कार्य आहे, माझं घरचं कार्य आहे. मग हे महादेव लोकांचं आहे का? माझं आहे ना. बर कपाट उघडले अंगावर साड्याच पडताय ना, नंबर याय ना. तर ना भाग्यवंत नटे हरी. बरं एखादा अभंग असेल तर मला दाखवा. कीर्तनाला मळकेच कपडे घालून गेलं पाहिजे. कीर्तनाला तर जायचंय. ही जी मरगळ आली ना ती झटकून टाका. कीर्तन मंडप आहे ना चमाकला पाहिजे, चमाकला पाहिजे. कितवा दिवस आज? उद्या नवे कपडे या घालून. 7वा ना 8वा कडक तेल वगैरे रुबाबदार दिसली पाहिजे माणसं. हे बघा आमचे अण्णा उभे राहा. 1 मिनिट राहा अण्णा उभे. सगळ्यांचे कपडे जर असे असले किती मजा येईल. धन्यवाद. त्यांना वाटत माय पोरीचं लग्न आहे, आज माय पोराचं लग्न आहे. नटे त्या मंडप. हे बघा, सर्व सिद्धीचे कारण मन करा रे प्रसन्न. आणि मनाची प्रसन्नता राहणीमानावर अवलंबून आहे. तुम्ही मळके कपडे घालून या झोपणार म्हणजे झोपणार. कीर्तनकार किती मागडा आणा, आणि तुम्ही नवीन एकदम भारी कपडे मस्त नीटनेटकं या गबाळा उभा करा, तुम्ही फ्रेश राहणार. हे वैशिष्ट्यच आहे. साड्यांना ढेकणं लागायला लागले हो. अहो आपला धर्म कार्य हो, आपल्या धर्माचा सोहळा आहे हा. त्याला मटणांच्या वास येतात अंगाला, म्हणून अत्तर लावून उपासना स्थळात जातात तो. आणि आम्हाला काय कमी केलंय हो राव. धान्याच्या राशीत आम्ही वाढलोय.
पण धर्माप्रतीची आस्था आम्हाला राहिली नाही. ओरडून ओरडून थकलो. कपाळाला लांडे ठेवू नका, कपाळाला लांडे ठेवू नका. लांडच ठेवणार. अहो शिवराय शंभूराजांनी, तुकाराम महाराज, साधू संतांनी राव त्या काळात देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव म्हणत तलवारी मानेवर ठेवल्या, पण टिळे पुसले नाही कपाळांचे. आणि आज आपल्याला स्वातंत्र्य आहे टिळा लावण्याचं, पण आमची मानसिकता घाण झाली. टिळ्यावाल्यांनी काय दिवे लावले माहिती, ही मानसिकता घाण झाली आमची. हिंदूच्या दारातलं कुत्र लांड नसावं आणि हिंदूचं कपाळ सुद्धा लांड नसावं. पुढच्या काळामध्ये अण्णा गुटके खाऊन दात लाल नाही दिसले पाहिजे आपल्या हिंदू पोरांचे. कुंकू लावून कपाळ बघवे दिसले पाहिजे. आज पांडुरंग महाराज टिळ्यावाले मुख्यमंत्री व्हायला लागले, पंतप्रधान व्हायला लागले. आपण सरपंच तर होऊ का? निगेटिव्ह विचार करायचा, पॉझिटिव्ह करू ना. आमच्या एका मित्राचं लग्न जमत नव्हतं, म्हटलं टिळा लाव. 2 महिन्यात मला फोन आला, जमलं बापू. टिळ्याचे अनुभव लय चांगले आहे दादा, रिस्पेक्ट मिळतो. बरं सांगावं लागत नाही मी हिंदू आहे, कोणी राम रामच म्हणतंय. बिना टिळ्यावाला असलं ना कन्फ्युज होतं पुढचं, याला काय म्हणावं बुवा, कळत नाही ना ते कोण आहे. एकजूट व्हा, हिंदू म्हणून संघटित व्हा. तुम्ही किती नाही म्हणा, या देशातला एक वर्ग आवर्जून सांगतोय आम्ही मुसलमान आहे, एक वर्ग आवर्जून सांगतोय आम्ही ख्रिश्चन आहे. मग येड्यांना आपण हिंदू आहे आपणही ओरडून सांगितलं पाहिजे, गर्व से कहो हम हिंदू आहे. होऊ द्या परिवर्तन, तरुणांची संख्या वाढू द्या. कीर्तन प्रवचनाच्या मंडपांमध्ये दर्जेदार माणसं आणा, प्रबोधन वाहू द्या. टिळ्यावाल्यांच्या गर्दी उभी राहू द्या. आणि त्या घटनेवर लक्ष ठेवा. तुम्हाला सांगतो मोदीचा चेहरा अजून खुललेला नाही. हा, तुम्हाला असं वाटत असेल पाणी बंद करतो म्हणून मिटलं, मिटलेलं नाही. तो आपला पंतप्रधान उलट्या खोपडीचा आहे. म्हणजे आता माझी सटकली, ते होतं ना मागं गाणं आलं होतं, आता माझी सटकली मला राग येतोय. तसल्या टाईपचा पंतप्रधान आहे आपला. ते कधी कारवाई करील सांगता येत नाही. तुमचं लक्ष पाहिजे त्या कारवाईवर. आणि ज्या दिवशी कारवाई होईल त्या दिवशी सगळ्या हिंदुस्थानानं म्हटलं पाहिजे आम्ही मोदीजींच्या सोबत आहे. त्या दिवशी निर्माण होणाऱ्या सगळ्या संघर्षांना तोंड देण्यासाठी आपण कटिबद्ध असलो पाहिजे. मी तर परवा मोदीजींना मेल पाठवला, सैन्य बॅकअपला राहू द्या, आमच्यासारखे तरुण पोरं आधी पाकिस्तानात पाठवा. सैन्य राहू द्या ना बॅकअपला, आमचं काय होणार आहे असं तरी. दया तिचे नाव, भूतांचे पालन, अनिक निर्दळन, कंटकाचे विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, परत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य सांगतोच. ते म्हणायचे, माणूस शरीराने म्हातारा वाहणार म्हणजे वाहणार, मनाने तरुण असला पाहिजे. आणि तसं मनानं तरुण असणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सुरेश महाराज पाथरीकर आहे. बाबांची पहिल्यांदा भेट झाली. जेव्हा आलो मंडपात तेव्हा असं वाटलं आज वादक आला नाही का काय. पण ओल्ड इज गोल्ड हे सिद्ध करत आमच्या पार्थपूरचं रत्न, वारकरी संप्रदायाचं वैभव सुरेशजी महाराज पाथरीकर यांनी अत्यंत गोड साथ केली. कोण म्हणतं राजकारणातच शरद पवार साहेब आहे, हे वारकऱ्यातले शरद पवार आहे. ते म्हणत नाही मा वय झाले, ते म्हणते आबी तो मे जावाऊ. लढताय अजून पण.
महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. विठ्ठल महाराज कदम, पंढरीनाथ महाराज सायखेडकर, परमानंद महाराज तळेकर, युवराज महाराज चौधरी या सगळ्या मृदंगाचार्य मंडळींचे धन्यवाद. मी बोलल्याप्रमाणे वारकरी संप्रदायाचं वैभव, आमचे युवा सहकारी भजन सम्राट हरिभक्तीपरायण तुकारामजी महाराज हारकळ, आपले अत्यंत मनापासून धन्यवाद. भजन सम्राट हरिभक्तीपरायण संजय महाराज फोके, भजन सम्राट हरिभक्तीपरायण लक्ष्मणजी महाराज पांचाळ, भजन सम्राट हरिभक्तीपरायण संतोषजी महाराज उमरीकर, हरिभक्तीपरायण गणेशजी महाराज वाघमारे, हरिभक्तीपरायण श्रीधर महाराज रोकडे, हरिभक्तीपरायण अनिरुद्ध महाराज घाटूळ, कारभारी महाराज लाडाने, शंकर महाराज निवडी, विठ्ठल महाराज शिंदे, उत्तम महाराज चौते, रामकिशन महाराज आतकरे, त्र्यंबक महाराज आमले, बाळासाहेब महाराज खेरडा, सतीश महाराज शिंदे, दत्तात्रय महाराज उक्कलगावकर, गणेश महाराज लाडाने, संदीपान महाराज गोळेगावकर या सगळ्या गायनाचार्य मंडळींचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सोपदार महाराजांचे, विनेकरी महाराजांचे, साऊंड सिस्टीमचे, व्हिडिओ शूटिंगचे, पंचकृषीतून आलेल्या सगळ्या टाळकऱ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. माझ्यावर प्रेम करणारी या धर्मकीर्तनाच्या निमित्तानं आज ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभली असे तपोनिधी हरिभक्तीपरायण युवकांचे आदर्श दिगंबरजी महाराज तळेकर शिव उपासना योगपीठ आश्रम, महाराजांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. महाराजांच्या अत्यंत मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. माझ्यावर प्रेम करणारी हिंदुत्ववादी संघटनांची सगळी सहकारी आपले धन्यवाद व्यक्त करतो. गावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, डायरेक्टर व विरोधी पक्षनेते आपल्या सर्वांचे मी अत्यंत मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. माता भगिनींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आपले देखील कूलर लाव बाबा, आता कूलर लाव. माता भगिनींचे सुद्धा मी अत्यंत मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि आज माझं इकडं येणं ज्यांच्यामुळे झालं असे ह्या गावातील अत्यंत दानशूर व्यक्तिमत्व, गावातील देवाच्या, हिंदुस्थानाच्या आणि हिंदू धर्माच्या कार्यासाठी नेहमी कटिबद्ध असणारे या रत्नापुरी गावचं वैभव श्री बाळासाहेब ममताराम आगस्त, श्री अनंत बाबासाहेब क्षीरसागर, श्री अच्युतराव गुणाजी शेवाळे व श्री बाळासाहेब राजाराम गिराम, आगस्त, क्षीरसागर, शेवाळे आणि गिराम परिवारासाठी आपल्या सर्वांच्या वतीनं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मोठी दातृत्वाची भूमिका दाखवत या धर्मकार्यामध्ये त्यांनी भरभरून देण्याचं काम केलंय. महादेवाच्या कृपेनं, भगवान श्री रामाच्या कृपेनं या परिवाराची उत्तरोत्तर प्रगती होत राहो, उत्तरोत्तर अशीच देवदेश धर्माची सेवा घडत राहो. या चारही परिवारांना आपण शुभेच्छा देऊया. भगवान श्री रामचंद्र प्रभूंचे पदस्पर्श या भूमीला झाले. शिवलिंगाचा अभिषेक स्वतः रामचंद्र प्रभूंनी केलाय असं सांगितलं जातं. आणि फार जागृत अशा प्रकारचं हे महादेवांचं स्थान आहे. लांब लांबनं लोक इथे दर्शनासाठी येतात. गोदावरी मातेचा तट लाभलाय, तीर्थ आणि क्षेत्र असा समन्वय या गावाला लाभलाय. मी सगळ्यांचं अभिनंदन करतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो. गावामधलं हिंदुत्व वाढवा, हिंदूंची संख्या वाढवा, व्हायरस जास्त वाढणार नाही याची काळजी घ्या अशी या निमित्तानं प्रार्थना करून झालेली कीर्तनरूपी सेवा विश्वमाऊली भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या, भगवान श्री तुकाराम महाराजांच्या, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या, भगवान श्री महादेवांच्या, भगवान श्री रामचंद्र प्रभूंच्या चरणी समर्पित करत असताना तुम्हा सर्व रामपुरी ग्रामस्थांच्या चरणी समर्पित सेवा करून थांबतो. श्री हरिभक्त परायण पायघन गुरुजी, बसा, एक मिनिट बसा, कोणी उठू नका. श्री हरिभक्त परायण पायघन गुरुजी त्यांना साथ करतील श्री हरिभक्त परायण संदीपान महाराज गोळेगावकर.